बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये वयाच्या 53व्या वर्षी निधन झालं. संजय गाईड्स पोलो क्लब ऑफ ग्लँडमध्ये पोलो खेळत होते आणि अचानक ते खाली पडले आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. पण त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असं सांगितलं गेलं होतं. पण आता त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंय. त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे एक मधमाशी ठरली आहे. कसं तुम्हाला सांगते. संजय घोड्यावर बसून हॉर्स पोलो खेळत होते तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये चुकून एक मधमाशी गेली, जी त्यांच्या घशात अडकली. त्यामुळे त्यांना जळजळ जाणवू लागली. यामुळे ते पॅनिक झाले आणि त्यांना हार्ट अटॅक आला. विशेष म्हणजे संजय कपूर यांनी त्यांच्या मृत्यूचे काही तास आधी अहमदाबाद मधल्या एअर इंडिया अपघाताबद्दल ट्विटरवर दुःखही व्यक्त केलं होतं. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे 2003 मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या आणि 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. करिश्मा आणि संजय यांना समायरा आणि कियान ही 2 मुली आहेत, जी घटस्फोटानंतर करिश्मा सोबत राहतात. संजयच्या निधनावर तिची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. पण आता अशी विचित्र घटना घडल्याने सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.